हाय गायज, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आज आपण एक क्लॅनबेनचं नोज स्ट्रिपचं रिव्ह्यू करणार आहोत. हे मला प्रोडक्ट माझ्या दादानी दुबईवरून आणलं आहे. हे प्रोडक्ट शक्यतो इंडियामध्ये नाही भेटत, पण जरी ते असेल तर मी तुम्हाला लिंक देईन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. जर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही तिकडे जाऊन चेक करू शकता. सो हे एक व्हाईट कलरची डब्बी आहे आणि हे टेक्स्चर खूप गमसारखं आहे ह्याचं. सो तुम्हाला एकदम ते खोलायचं पण एकदम आरामात आहे, नाहीतर ते सांडू शकतं. जो आपला फेविकॉल असतो ना सेम तेच टेक्स्चर आहे. सो आपल्याला ते आपल्याला नाकावरती लावायचं आहे आणि त्यानंतर ती नोज स्ट्रिप आहे ती आपल्याला नाकावरती ठेवायची आहे. तुम्ही 10 ते 15 मिनटं ठेवू शकता. मी ही नोज स्ट्रिप साधारण 10 मिनटं ठेवली होती मी. तर तुम्हाला करायचं काय, ही नोज स्ट्रिप काढल्यानंतर खूप जण नोज स्ट्रिप यूज केल्यानंतर खूप जण असं होतं की खूप सारे ब्लॅकहेड्स येतात त्यानंतर. तर ते का येतात, तर आपण नोज स्ट्रिप किंवा स्क्रब काही जरी वापरलं तर आपल्याला बर्फ किंवा एकदम फ्रीजमधलं थंड पाण्याने नाक धुवायचं आहे. कारण की मग ते पोर्स ओपनच राहतात, मग त्यात धूळ माती जाते आणि त्यामुळे ते पोर्स नंतर परत येतात. ब्लॅकहेड्स जास्त येतात काही लोकांना नोज स्ट्रिप अशा काही गोष्टी यूज केल्यानंतर. सो तुम्हाला नॉर्मल पाण्याने न धुता थंड पाण्याने किंवा बर्फच वापरायचा आहे. मी खूप लोकांना ऐकताना बघितलं की अरे मी नोज स्ट्रिप वापरले आणि आम्हाला खूप जास्त त्यानंतरपासून खूप जास्त ब्लॅकहेड्स येतात. तर ते काय येतात, कारण की तुम्ही नॉर्मल पाण्याने त्याला वॉश करता किंवा फक्त पुसून काढता. तर तुम्हाला बर्फ किंवा फ्रीजमधलं पाणी वापरायचं आहे. आणि ही नोज स्ट्रिप खरंच खूप चांगली आहे. माझे ब्लॅकहेड्स व्हाईटहेड्स खूप चांगल्या पद्धतीने निघाले आहेत. मी रेटिंग ह्याला 9 ते 10